विद्यार्थी मित्रांनो, काल आपण इयत्ता 9चं 4थं प्रकरण इतिहासातलं आर्थिक विकास आपण पाहत होतो आणि आपल्या देशानं स्वीकारलेली अर्थव्यवस्था कोणती आहे हे देखील आपण पाहिलेलं होतं. याच्यामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होतो आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्याचं, सहकार क्षेत्राकडं विशेष लक्ष देण्यास म्हणजे सुरुवात झालेली होती. आणि त्यानुसार देशात अनेक समस्या होत्या. आर्थिक शोषण इंग्रजांनी तर केलेलंच होतं. त्याशिवाय दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान व शेती आणि उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, तसंच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधी मागासलेपणा अशा बिकट समस्या आपल्या देशासमोर होत्या. आणि त्या सोडवण्यासाठी नियोजन करण्याची गरज होती. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी नियोजन मंडळाची स्थापना करून पंचवार्षिक योजना म्हणजे येणाऱ्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा देशाचा विकास साधण्यासाठी पंचवार्षिक योजना अंमलात आणल्या. किंवा 5-5 वर्षात ठराविक ज्या गोष्टींना पहिल्यांदा प्राधान्य देणं गरजेचं होतं, अशा ज्या गोष्टींचा पहिला विकास करणं गरजेचं होतं, अशा गोष्टींच्याकडं जास्त करून लक्ष देण्याचा प्रयत्न या पंचवार्षिक योजनांमधून केलेला होता. हे आपण पाहिलेलं होतं. यात आपण 4थ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत माहिती पाहिलेला होता कालच्या तासिकेला. आज आपण 5वी पंचवार्षिक योजना याचा कालखंड आहे 1974 ते 1979. या 5व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट काय होती की देशाला म्हणजे देशामध्ये असणारी जी गरिबी आहे ती गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना काय केली, तयार करण्यात आली. आणि या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं, शिक्षण, तसेच सकस आहार, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणं, ग्रामीण भागात वीज पुरवठा करणं व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणं, म्हणजे समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणं, कृषी विकास घडवून आणणं, मूलभूत उद्योगधंदे वाढवणं, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणं अशी उद्दिष्ट या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होती. म्हणजे बऱ्याच प्रमाणात देशातली गरिबी कमी व्हावं या दृष्टीनं आणि सर्वसामान्य लोकांना जीवनोपयोगी वस्तू योग्य दरामध्ये मिळावेत या दृष्टीनं प्रयत्न या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेले आहेत. म्हणजे देशाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आता या 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढवणं शक्य झालं नाही. म्हणजे योजनेत या तरतुदी केल्या गेल्या होत्या. देशाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आखली गेलेली होती. पण या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याला यश आले नाही. म्हणजे दारिद्र्य निवारण करणं आणि रोजगार वाढवणं हे या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शक्य झालं नाही. आणि त्यामुळे 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा त्यावेळी पराभव झाला आणि त्यावेळी जनता पक्ष सत्तेवर आला. आणि नव्या सरकारनं म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 78पासून साखळी योजना सुरू केली. परंतु ती देखील योजना काय झाली, अपयशी ठरली. आणि 1980मध्ये लोकसभेच्या परत मध्यावर्ती काय झाल्या निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष परत सत्तेवर आला. आणि या सरकारनं साखळी योजना बंद करून पुन्हा काय केलं, जुन्या पद्धतीनं
पंचवार्षिक योजनेची तरतूद त्यांनी सुरू ठेवली. म्हणजे अशा पद्धतीनं सत्तांतर झाल्यामुळं ही योजना म्हणजे त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव या पक्षाचा झाल्यामुळं आणि त्याच पद्धतीनं दुसरा पक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी साखळी पद्धत योजना सुरू केली, पण त्याला देखील यश मिळालं नाही. परत निवडणुका झाल्या 80ला आणि त्यामुळं परत काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर या सरकारनं काय केलं, साखळी योजना बंद करून परत पूर्ववत जे काय पंचवार्षिक योजना होत्या, 5 वर्षाच्या योजना, 5 वर्षाचं नियोजन या पद्धतीनं परत त्यांनी सुरू केलं. मग आता 6वी पंचवार्षिक योजना, 5वी पाहिल्यानंतर आपण आता 6वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. याच्यामध्ये त्याचा कार्यकाल जो आहे, कालखंड जो आहे ते 1980 ते 1985 हा कालखंड 6व्या पंचवार्षिक योजनेचा आहे. आणि या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यावरती होता. कारण 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही उद्दिष्ट साध्य झालेली नव्हती आणि त्यामुळं परत तेच उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे दारिद्र्य निर्मूलन यावरती जोर दिला. त्याच पद्धतीनं रोजगार योजना म्हणजे रोजगार निर्मिती योजनेवरती भर दिला गेला. कारण रोजगार मिळाले की दारिद्र्य काय होतं, आपोआप नष्ट होतं. आणि या योजनेची उद्दिष्ट जी होती ती कोणती होती की पहिलं उद्दिष्ट होतं अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणं. काय करणं, अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये लक्षणीय वाढ करणं आणि गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणं. म्हणजे लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण ठेवण्याचं उद्दिष्ट म्हणजे अशा पद्धतीनं उद्दिष्ट या 6व्या पंचवार्षिक योजनेची होती. 6व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट आणखीन एकदा मी सांगतोय. पहिलं उद्दिष्ट होतं अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणं. दुसरं उद्दिष्ट होतं गरिबी व बेकारी यांच्यात प्रमाणावर घट करणं. तिसरं उद्दिष्ट होतं लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेनं स्वीकारतील असे धोरण ठरवून लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण ठेवणं. म्हणजे अशा पद्धतीनं ही 6वी पंचवार्षिक योजनेची ही काय होती, उद्दिष्ट होती. आता या 6व्या पंचवार्षिक योजनेतच काही कार्यक्रम राबवण्यात आले. त्याच्यामध्ये कार्यक्रम जे आहेत ते पहिलं होतं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. दुसरं होतं ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम. म्हणजे जे भूमिहीन लोक आहेत त्यांच्यासाठी काय करणं, रोजगार उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर तिसरं कार्यक्रम होतं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. म्हणजे रोजगार उपलब्धता करून देणं. हे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील उद्दिष्ट साध्य न झाल्यामुळं 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये रोजगारावरती काय केलेलं आहे, जास्त भर दिला गेलेला होता. आणि त्याच्याच पद्धतीनं सलेम पोलाद प्रकल्प देखील त्याच या 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये काय केलं, उभारण्यात आलं. म्हणजे मोठमोठ्या उद्योगांमध्ये शासनानं काय केलेलं आहे, भांडवल गुंतवून बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे. रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळं आपोआप काय होतं, दारिद्र्य हे नष्ट होतं. कारण उपजीविका करत असताना अनेक अडचणी असतात, अनेक वस्तूंची आवश्यकता असते. ती खरेदी करण्याइतपत ताकद त्या लोकांच्याकडं, ज्या लोकांच्याकडं नाही ते दारिद्र्य म्हणून ओळखले जातात. आणि त्यामुळं अशा लोकांना किमान आपल्या मूलभूत गरजा भागवता याव्यात त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट या 6व्या पंचवार्षिक योजनेनं काय केलं होतं, डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं नियोजन केलेलं होतं. त्याच्यानंतर 7वी पंचवार्षिक योजना त्याचा कालखंड आहे 1985 ते 1990. या योजनेचा भर कशावर होता, तर याच्यामध्ये अन्न, रोजगार आणि उत्पादकता याच्यावरती जास्त त्यांनी भर दिला. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. शेतीकडं लक्ष केंद्रित करून शेतीला विविध प्रकारच्या योजना उपलब्ध करून शेतीतून उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं काय करणं, प्रयत्न करणं हा एक त्याच्यासमोर या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय होतं, डोळ्यासमोर ते उद्दिष्ट होतं. अजून रोजगाराच्या समस्या आज देखील आहेत. जरी 5व्या पंचवार्षिक योजनेपासून रोजगार उपलब्ध करून देणं आणि दारिद्र्य निर्मूलन करणं जरी ते 5व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू असलं, योजना जरी नियोजनात असलं तरी देखील आज देखील आपल्याला माहिती आहे अजून देखील आपल्या देशामध्ये ही परिस्थिती आहे की बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध नाही. दारिद्र्यांची संख्या देखील आपल्या देशामध्ये जास्त आहे, हे आपल्याला लक्षात येतं.
त्यानुसार 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील रोजगार आणि उत्पादकता यावरती काय केला, यांच्या विकासावरती भर दिला. त्याच पद्धतीनं उत्पादन पद्धतीमध्ये बदल केला. उत्पादन घेत असताना आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणं इथं या अपेक्षितता त्यांनी ठेवलं आणि उत्पादनाच्या तंत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात काय केलं, मोठ्या प्रमाणात काय केलं, सुधारणा केलं. म्हणजे उत्पादन प्रक्रिया जी आहे, जुनाट पद्धतीनं उत्पादन घेणं आणि नवीन पद्धतीनं उत्पादन घेणं, यात काय असतं, नवीन पद्धतीनं उत्पादन घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय होत असतं, उत्पादनाचा विकास घडून येत असतो. म्हणजे उत्पादकता वाढते आणि त्या दृष्टीनं तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणं हे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं, नियोजन केलं. आणि राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ करणं आणि अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणं हे देखील या योजनेचं म्हणजे 7व्या योजनेची उद्दिष्ट होती. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपण 7व्या योजनेपर्यंत देखील काय नव्हतो, स्वयंपूर्ण झालेलं नव्हतो. तरी देखील 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीनं अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न हे केले गेलेले होते. आणि त्याच पद्धतीनं परत 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील जे उद्दिष्ट साध्य झाले नाही तेच उद्दिष्ट परत काय केलेलं आहे, 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो कार्यक्रम हाती घेतला. आणि या योजनेमध्ये म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अनेक कार्यक्रम सुरू करण्यात आले. याच्यामध्ये जवाहर रोजगार योजना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावानं रोजगार योजना काय केली, सुरू केली. त्याच पद्धतीने इंदिरा आवास योजना, ज्या लोकांना घर नाहीत अशा लोकांना म्हणजे शासनाकडून अनुदान देऊन त्यांना घर बांधणी कमीत कमी खर्चामध्ये घर बांधून येण्याचं काम या इंदिरा आवास योजनेमार्फत केलं. म्हणजे लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी काय असतात, मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जात असतात. निवारा असणं हे गरजेचं असतं. म्हणजे आवास योजना हे इंदिरा गांधींच्या नावानं सुरू केलं. आणि त्याच्यानंतर दशलक्ष विहिरींची योजना, म्हणजे ज्या ठिकाणी शेतीला पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी विहिरी खोदण्यासाठी शासनानं काय केलं, अनुदान दिलं. विहिरी खोदून देण्याचं काम शासनानं केलेलं आहे. कारण शेतीतून उत्पादन वाढवण्याचा उद्दिष्ट या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील शासनानं ठेवलेलं होतं. आणि तेवढंच नाही तर रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं 7वी पंचवार्षिक योजना ही महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यांच्यामध्ये देखील वाढ या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 8वी पंचवार्षिक योजना. 1992 ते 1997 हा या 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड होता. आणि या 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात म्हणजे खाजगी क्षेत्राला जास्त वाव दिलं गेलं होतं. म्हणजे सरकारी उद्योगधंद्यांना काय केलं होतं, आपलं सरकारी उद्योगधंद्यांच्यापेक्षा खाजगी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केलं गेलेलं होतं. म्हणजे या योजनेची वैशिष्ट्ये जी होती ती कोणती होती, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5 इतका राखणं. आणखीन काय वैशिष्ट्य, की दुसरं वैशिष्ट्य होतं की लोकसंख्या वाढीला आळा घालणं. तिसरं, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणं. चौथं, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक स्तरावरती म्हणजे सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करणं. अशा पद्धतीनं 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे 8व्या पंचवार्षिक योजनेची ही वैशिष्ट्ये होती. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकसंख्या वाढीला आळा घालणं गरजेचं होतं. कारण आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढ ही एक मोठी समस्या आहे. या लोकसंख्या वाढीमुळं प्रत्येक म्हणजे दळणवळण असू दे, सार्वजनिक सोयीसुविधा असू दे, या सगळ्यांच्यावरती ताण या लोकसंख्या वाढीमुळं निर्माण होत असतो. आणि दैनंदिन आपल्या मूलभूत गरजांच्यावरती देखील ताण या लोकसंख्या वाढीमुळं निर्माण होत असतो. नैसर्गिक साधनसंपत्तीवरती ताण या लोकसंख्या वाढीमुळं होत असतं. आणि जास्त लोकसंख्या हे देशाच्या दृष्टीनं काय नसतं, हिताचं नसतं. आणि त्या दृष्टीनं या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केली, कुटुंब नियोजन कार्यक्रमाला काय केलं, उत्तेजनं दिली. कुटुंब नियोजन करणाऱ्यांना म्हणजे 1-2 अपत्यानंतर किंवा 1 अपत्यानंतर कुटुंब नियोजन करणाऱ्यांना बक्षिसं देखील त्यावेळी ठेवली गेलेली होती. आणि अशा पद्धतीनं कुटुंब नियोजनाला जास्त प्रमाणात उत्तेजन त्यांनी दिलं. आणि एवढंच नाही तर शिक्षणाचा अभाव आपल्या देशामध्ये, निरक्षरतेचं प्रमाण आपल्या देशामध्ये जास्त असल्यामुळं प्राथमिक शिक्षण
सार्वजनिक स्तरावरती म्हणजे सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं काय केलं, त्यावेळी उच्चाटन केलं. सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत शिक्षण हे व्यवस्था या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या योजनेत काही कार्यक्रम देखील आखले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, त्याच्यानंतर महिलांच्या संबंधित महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, अशा अनेक योजना यात काय झालेल्या आहेत, समाविष्ट केले गेले आहेत किंवा ह्या योजना त्या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात काय केलेल्या आहेत, सुरू केले गेलेले आहेत. यात मध्यान्ह आहार योजना जे आहे ते शालेय स्तरावरती म्हणजे प्राथमिक शिक्षण जे काय सक्तीचं केलं त्याचं विस्तार म्हणजे सार्वजनिक विस्तार त्याचा करून निरक्षरतेचं उच्चाटन करायचं ठरवलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून मध्यान्ह आहार योजना म्हणजे दुपारच्या वेळी, आज देखील आपल्याकडे शालेय पोषण आहार आहे, दुपारच्या वेळी आपल्याला काय मिळतं, शालेय पोषण आहार मिळतं. त्याची सुरुवात काय झालेली आहे, या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळापासून झालेला आहे. त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीनं सुकडी वगैरे त्यावेळी दिलं जात होतं, दूध वगैरे त्यावेळी दिलं जात होतं आहारामध्ये. आता आपण काय करतो आहे, भात आणि आमटी, त्याच्याशिवाय आठवड्यातून तुम्हाला वेगवेगळे पदार्थ त्याच्याबरोबर हे पौष्टिक आहार म्हणून दिले जातात. आणि त्या दृष्टीनं ही योजना काय केली, त्यावेळी सुरू केली. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलं. 1991मध्ये जे स्वीकारलं म्हणजे शासनानं जे उदारीकरण म्हणजे उदारमतवादाचं धोरण जे स्वीकारलं, याच्यामध्ये स्वीकारलेल्या उदारमुक्त धोरणाचं प्रतिबिंब म्हणून या योजनेत दिसतं की याच्यामध्ये खाजगी उद्योजकांना बऱ्याच उद्योगधंद्यांमध्ये, मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये किंवा अवजड उद्योगधंद्यांमध्ये भांडवल गुंतवण्यासाठी काय केलं गेलं, मुभा देण्यात आलं किंवा परवानगी देण्यात आली. आणि त्यामुळे ही योजना पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजना हे खाजगी क्षेत्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणून ठरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 9वी पंचवार्षिक योजना. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे 1997 ते 2002. या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व ग्रामीण विकास यावरती जास्त भर देण्यात आलेला होता. कृषी व्यवसायावरती आणि ग्रामीण लोकांच्यासाठी ही योजना काय केली, आखली गेली. कारण ग्रामीण भागाचा विकास घडवून आणल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होऊ शकणार नाही. कारण आपल्या देशामध्ये शहरांच्या संख्येपेक्षा ग्रामीण भागाची संख्या काय आहे, जास्त आहे. खेड्यांची संख्या ही जास्त आहे आणि त्यामुळं खेड्यांची प्रगती होणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं ग्रामीण विकास यावरती जास्त भर या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेला आहे. आणि आर्थिक विकासाचा दर वाढवणं हा एक उद्दिष्ट या 9व्या पंचवार्षिक योजनेचा होता. त्याचशिवाय पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणं, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिकीकरण धोरणाला नवी दिशा देणं ही या योजनेची काय होती, उद्दिष्ट होती. आणि या योजनेत स्वर्णजयंती शहर योजना म्हणजे स्वर्णजयंती शहर रोजगार योजना, भाग्यश्री बालकल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, त्याच पद्धतीनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अशा प्रकारचे कार्यक्रम या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या शासनानं काय केलेलं होतं, आखलेलं होतं. आणि या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा या क्षेत्रात प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. जास्त करून या योजनेमध्ये संपर्क आणि व्यवस्था या सेवा क्षेत्रामध्ये जास्त काय झालेलं आहे, सुधारणाही घडून आलेल्या आहे. बांधकाम दळणवळण क्षेत्रामध्ये देखील काय झालं, त्यावेळी वाढ झालेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं राष्ट्राचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं म्हणजे पंचवार्षिक योजनेची सुरुवात म्हणजे 1950मध्ये भारत सरकारनं नियोजन मंडळाची स्थापना करून पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी या नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. आणि या मंडळानं कृषी, ग्रामीण विकास, संतुलित औद्योगिकरण, किमान जीवनमानाची तरतूद,
लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना ही तयार केली. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, पंचवार्षिक योजना असं म्हटलेलं आहे. असं 9 पंचवार्षिक योजनांची आपण काय केलं इथं, आपण माहिती इथं घेतलेलो आहोत. म्हणजे 2002 पर्यंत, म्हणजे 1997 ते 2002 पर्यंतच्या योजना ज्या होत्या त्या योजनांसंबंधी आपण काय केलं इथं, माहिती आपण मिळवलेला आहात. त्याच्यानंतर आपणाला जायचं आहे बँकांचं, त्या अगोदर बँकांचं राष्ट्रीयकरण. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या 2 प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकांच्या म्हणजे व्यवसाय जो आहे खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या दोघांच्या प्रधानमंत्र्यांच्या काळात काय झालेलं होतं, भारतातील बँक व्यवसाय म्हणजे काय झालं होतं, खाजगी क्षेत्राचं एक मक्तेदारी व्यवसाय बनलेलं होतं. यात मोठमोठे लोक, आर्थिकदृष्ट्या जे काय संपन्न लोक आहेत, सोबतता ज्यांचे आर्थिक म्हणजे श्रीमंत लोक जे आहेत ते लोक एकत्र येऊन अशा बँका त्यावेळी स्थापन केलेल्या होत्या आणि हा व्यवसाय त्यांचा बनलेला होता. म्हणजे व्याज मोठ्या प्रमाणात ते काय करायचे, लोकांच्याकडून घ्यायचे. आणि या ज्या बँका आहेत त्या बँका उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व हे लोक, श्रीमंत लोक करत होते. आणि या बँकांचं संचालक मंडळ जे होतं ते उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी म्हणजे कार्यरत होतं. याला छेद देण्यासाठी सरकारनं 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँकेत केलं. जे त्या इम्पिरियल बँकेचं काय केलं, राष्ट्रीयकरण करून भारतीय स्टेट बँकेत त्याचं रूपांतर केलं. आणि या बँकेनं अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास त्या बँकेनं सुरू केलं. आता राष्ट्रीयकरण करण्याची गरज का भासली ते आपण पाहिलं की ते काय झालेलं होतं की काही समूहांचं ते प्रतिनिधित्व करणाऱ्या बँका होत्या आणि त्यामुळं त्याचं राष्ट्रीयकरण करण्याचं गरजेचं होतं. म्हणजे या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी आता आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे भारतानं स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती आणि योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं होतं. आणि राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा जो नफा आहे तो नफा डायरेक्ट सरकारी खजिन्यात जमा होणार होता. यासाठी म्हणजे राष्ट्राचा विकास, राष्ट्राची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून या बँकांचं राष्ट्रीयकरण हे केलं गेलेलं आहे. याच्याच जोडीला लघु आणि मध्यम उद्योगांचं विकास धोरण राबवणं आवश्यक होतं. आणि लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. म्हणजे हरित क्रांती म्हणजे काय, शेतीच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ करणं. म्हणजे हरित क्रांती म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये शेती जे चालतं ते जुनाट पद्धतीनं शेती न करता शेतीमध्ये आधुनिकीकरण घडवून आणणं, शेतीचं उत्पादन वाढवणं हा उद्देश त्या हरित क्रांतीचा होता. आणि हरित क्रांतीचा प्रयोग त्यावेळी हरित क्रांतीच्या या प्रयोगाला यश देखील त्यावेळी आलेलं होतं. कारण संकरित बी बियाणं, वेगवेगळ्या पद्धतीनं ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन, रासायनिक खतांचा वापर हे हरित क्रांतीच्या काळामध्ये केलं गेलेलं होतं. आणि त्यामुळं उत्पादनामध्ये देखील भरघोस वाढ त्यावेळी झालेलं होतं. कारण आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता आणि लालबहादूर शास्त्रींनी त्यावेळी जास्त करून शेती विकासासाठी काय केलं, प्रयत्न हरित क्रांतीच्याद्वारे केले गेलेले
होते. त्याच्यानंतर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटानं व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी केली. कारण बँकांचं राष्ट्रीयकरण केलं नसेल तर तो मिळणारा नफा जो आहे तो संचालक मंडळाला मिळतो किंवा बँकेचं संचालक मंडळ ते वाटून घेतं आणि राष्ट्रीयकरण केलेलं असल्यामुळं ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडणार होतं आणि त्यामुळं काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटानं काँग्रेसमधल्याच या बुद्धिजीवी विचारांनी प्रेरित झालेले जे लोक आहेत त्या लोकांनी, समाजवादी विचारांनी प्रेरित झालेले जे लोक आहेत त्या लोकांनी काय केलं, व्यापारी बँकांचं देखील राष्ट्रीयकरण व्हावं अशी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला काय होता, पाठिंबा होता. आणि त्यामुळं शासनानं त्यावेळी मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी काय केलं, 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्रांच्या दिशेनं वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प त्यांनी सोडला. आणि यातील प्रमुख तरतुदी ज्या होत्या त्या तरतुदी कोणत्या आहेत ते आपण बघायचं आहे. पहिली तरतूद त्याच्यामध्ये होती शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजना याच्यामध्ये वाढ करणं हे त्याचं पहिलं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर दुसरं होतं कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग. त्याच पद्धतीनं राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार पद्धती जी आहे ती मुक्त करणं. वेठबिगार पद्धत म्हणजे त्यावेळी होतं असं होतं की माणसांना एखाद्या ठिकाणी चाकरी राहणं म्हणजेच ती वेठबिगार पद्धत. कमी वेतनावरती जास्तीत जास्त राबवून घेण्याचं काम त्यावेळी मोठे श्रीमंत लोक त्यावेळी करायचे. त्या लोकांना त्या जमिनीस वेठीच धरून राहायचे. सगळे कामं त्यांच्याकडून, घरची कामं, शेताची कामं सगळी त्यांच्याकडून करून घ्यायचे. कारण पैशाची आवश्यकता असल्यामुळं अगोदरच त्या सावकाराकडून काय केलेलं असायचं, हे लोक पैसे उचललेले असायचे आणि पैसे उचललेले असतात ते पैसे भरणं त्यांना शक्य नसतं. मग ते सांगतील ते काम करणं त्यावेळी काय होती करावं लागत होतं काम. त्यामुळं ते वेठबिगारी पद्धतीमध्ये काय केलं, वेठबिगारीतून लोकांना मुक्त करणं हे एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये काय केलं, 20 कलमी योजनेमध्ये घेतलेलं होतं. त्याच्यानंतर कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे, तस्करी रोखणं हे देखील या 20 कलमी कार्यक्रमामध्ये काय केलं, योजना घेतली. म्हणजे कर चुकवणारे लोक भरपूर आहेत. इन्कम टॅक्स म्हणतोय आपण त्याला. बरेच लोक काय करतात, नावाला एक असतं एक उद्योग आणि दाखवण्यासाठी एक असतं उद्योग आणि याच्यातून उत्पादन हे आलं असं दाखवून कर चुकवण्याचा प्रयत्न देखील करतात. आणि त्यामुळं किंवा आर्थिक गुन्हे, स्मगलिंग म्हणतोय आपण, चोरीच्या पद्धतीनं काय करणं, आपल्या देशातला माल दुसऱ्या राष्ट्राला विकणं किंवा देशातल्या देशात काय करणं, तस्करी करणं हे जे आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे चंदन तस्कर वगैरे होत होतं आपल्या देशामध्ये देखील, तामिळनाडू राज्यामध्ये. आणि ते तस्करी रोखण्याचं काम, कारण त्याच्यापासून तस्करी केल्यामुळं आपल्या देशाला त्याचं आर्थिक उत्पन्न होत नव्हतं. तो फक्त तस्करी करणाऱ्याचाच तो फायदा असायचा आणि त्यासाठी ते तस्करी रोखणं गरजेचं होतं. ते एक कार्यक्रम हाती घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर चौथं एक होतं जीवनावश्यक वस्तूंचं दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं. म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचं म्हणजे गहू, ज्वारी हे त्याचं दर नियंत्रित किंवा रेशनिंग सुधारण्यामध्ये काय केलं, सर्वसामान्य लोकांना योग्य दरात ते मिळावं या दृष्टीनं प्रयत्न केले. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती आणि दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं ह्यासारख्या योजना या 20 कलमी कार्यक्रमामध्ये काय केले होतं, इंदिरा गांधी यांनी घेतल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं आपण 5व्या पंचवार्षिक योजनेपासून 9व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत माहिती पाहिलं. त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण आपण पाहिलं आणि 20 कलमी इंदिरा गांधींनी आखलेले 20 कलमी कार्यक्रम देखील याच्यामध्ये आपण पाहिलं. आता याच्यानंतर याच्या पुढचा भाग, प्रकरणाचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद.